अशा पद्धतीची टीका करतात. त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाहीये. हे एकाधिकारशाही हुकुमशाहीनं नेहमीच ते काम करायची सवय आहे त्यांना. अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता निवडणूक सुरू व्हायच्या आधीच त्यांनी काही उमेदवारांना दम द्यायला सुरू केलाय, ते तुम्ही सगळे बाईट्स बघितले. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु त्यांच्या या हुकुमशाहीमुळे राष्ट्रवादी सुद्धा बाहेर पडलेली दिसते. म्हणजे लोकांना एकत्रित घेऊन समन्वयानं काम करावं ही त्यांची भावना नाही आहे. ते मला वाटतं फार काळ चालणार नाही. महायुतीचे 10 पैकी 10 विधानसभेला आमदार आले. त्यानंतर नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आली. आपण भविष्यवाणी केली होती की 10 पैकी 10 आमदार निवडून येणार. आता 81 जागांपैकी महायुतीचे किती उमेदवार निवडून येतील असं? माघारी झाल्यानंतर एकदा पूर्ण पॅनल डिक्लेअर झाल्यानंतर मी सांगेन. परंतु 90% हे नगरसेवक जे आहेत ते महायुती येतील. अगदी चुकून एक 2-4 काय त्यांच्या हाताला लागले तर लागले, परंतु ज्या पद्धतीचं सक्षम पॅनल आमचं झालेलं आहे आणि यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप ताकदीनं सगळे कार्यकर्त्यांचा संच घेऊन या निवडणुकीला आता सामोरं जात आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे नागरिक हे विकासाला प्राधान्य देत असतात. महापालिकेची निवडणूक तुम्ही बघा, आता काँग्रेसकडे जर ते लोकांच्या समोर गेले आणि आम्ही तुम्हाला विकास करून निधी देऊ म्हटलं तर लोक सुज्ञ आहेत. कसा निधी देऊ शकतात? त्यांच्याकडे ना आमदार, ना मंत्रीपद, ना कुठला राज्याचा निधी त्यांच्याकडे येऊ शकतो. ते निधी देऊ शकत नाहीत. एवढं लोकांना समज आहे. त्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार नाहीत आणि महायुतीलाच लोक आशीर्वाद देतील. काही नाराज लोक त्यांना आपल्याच मित्र यामधले सुद्धा अनेक लोक उद्या थांबतील याचा मला विश्वास आहे. महायुती म्हणून लढत असताना जनता लढला, ते देखील महायुतीमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आपल्याकडून काही फोन रिसीव्ह झाले नाही, तुम्ही फोन उचलला नाही, बेदखल केला, अशा पद्धतीचा आरोप काल पत्रकार परिषदेमध्ये करण्यात मी याबद्दल मी बोलणं योग्य नाही. परंतु जे झालं ते सगळ्यांच्या समोर आहे. वरिष्ठांची त्यांची काय चर्चा झाली मला माहिती नाही. परंतु आता जे आहे याप्रमाणे आपण समोर जातो. महाविकास आघाडीसोबत आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वंचित किंवा राष्ट्रवादी जी बाहेर गेलेली आहे ती पुन्हा एकत्र येईल आणि त्यांची मजबूत आघाडी होईल असं म्हटलं जातं. समजा निकाल लागल्यानंतर काही होणार नाही. मी सांगितलं, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांना महाराष्ट्रानं आशीर्वाद दिलेला आहे. कोल्हापूर सुद्धा त्यांनाच आशीर्वाद देईल. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.